पहिले हे मुक्ताबाईची दिंडी आईसाहेबांचा मुक्ताबाईंचा भव्य आणि दिवसा पालखी सोहळा आहे। मुक्ताबाईंच्या नावाने खूप दिंड्या निघतात, पण श्री संत मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर समाधी वर्ण स्थळावरून निघणारी जी पालखी सोहळा आहे तो एकमेव पालखी सोहळा आहे। त्या पालखी सोहळ्यासोबत अनेक दिंड्या सामील होतात आणि आईसाहेब हे पंढरपूरला जाताना 18 जूनला आम्ही प्रस्थान केलेलं आहे आणि 315 वर्षाची या सोहळ्याला परंपरा आहे, प्रदीर्घ परंपरा आहे। तब्बल 6 जिल्ह्यातून प्रवास आहे। ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता वारकरी 600 किलोमीटरचा प्रवास, आबालवृद्ध 70-80 वर्षाचे म्हातारेसुद्धा परंतु मुक्ताबाईंच्या शक्तीने ते पार करतात अशी धारणा आहे। आज बीड शहरामध्ये हा पालखी सोहळा खऱ्या अर्थाने उत्स्फूर्तपणे स्वागत त्याचं झालेलं आहे। हा पालखी सोहळा बीड शहरामध्ये आज चालतो आहे। आज माळीवेशमध्ये हनुमान मंदिरामध्ये या सोहळ्याचं मुक्काम असणार आहे। उद्यासुद्धा बीड शहरामध्ये बालाजी मंदिरात मुक्काम राहील आणि परवाला या बीड शहराला एक फार मोठा इतिहास आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंचे जे आजोबा आहेत गोविंदपंत कुलकर्णी त्यांचे समाधी या ठिकाणी असल्यामुळं एक वेगळं नातं बीड शहराचं आणि आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळ्याचं आहे आणि म्हणून उत्स्फूर्तपणे स्वागत झालेलं आहे। संस्थांच्या वतीनं त्यांचं खऱ्या अर्थाने धन्यवाद। हा जवळजवळ 30 दिवसाचा प्रवास आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।